म्हणते काय माहित बाई, मी कमून फोन लावला होता. मंदा काय ग, कशाला बोलवलं होतं? काय नाही बाई, असंच बोलवलं होतं. मला करमत नव्हतं म्हणून तुला फोन करून बोलून घेतलं. तुला कधी करमतय? हा, फक्त करमलं नाही ना, फक्त गप्पा झोडायला, ह्याच्या त्याच्या चुगल्या मारायला, त्यासाठीच मला बोलून घ्यायचं. दुसरी काय कामाची नाही रेश्मा. अगं तुला माहिती असतं सगळं म्हणून तुला बोलून घेते. म्हणजे मला पण माहिती होतं ग थोडं थोडं. हा, मला माहित असतं. म्हणजे काय म्हणायचंय, मी सगळ्या गावात काय टावळ्या काय मारत हिंडते काय? अगं तसं नाही म्हणत मी, पण तुला माहिती असतं गावातलं कुठं काय आहे, काय नाही ते माहिती होतं मला. सगळ्यात पहिल्या खबर आहेत ना माझ्याकडे पोहोचतात, कळलं का? मग मी माझ्या सासूला सांगते आणि मी सासू मग सगळ्या गावात ढोलका वाजवते. म्हणूनच तुला बोलून घेतलंय. मला काही माहिती नाही ना, ते तुझ्याकडून माहिती होतं ना. तेच ते जाऊ दे, पण मी काय म्हणते, कोंबड्या घेतल्या काय नवीन? हा, कोंबड्या घेतल्या ना. हा ना, चांगल्यात ना गावरान कोंबड्या आजकाल बघायला नाही भेटत बाई. हा बघ ना, म्हणूनच आणल्यात. लय सुंदर आहेत, लसलशीत अशा मस्त. हा ना, भारी आहे. काय म्हणते मग, काय चाललंय तुझं? चाललं होतं बरं का ह्याच्या आधी वेगळं काहीतरी, आता डोक्यात वेगळंच काहीतरी चाललंय. काय ग? काय काय ग, काय म्हणू आता? मन काहीतरी मन बोल. ऐक ना, मी काय म्हणते, काय? हे बघ, सगळे लोक मजा मस्ती करतेत, हाय की नाही? इकडे तुला सांगते, इकडे जरा इकडे. कसं तुझी सासू ऐकन तर बरं नाही वाटायचं, ऐक नाही? सासू गेली थोडं बाहेर गेली. हा, बरं झालं. सासूनी ना गावाला जायला पाहिजे 8-8 दिवसांनी, म्हणजे कसं जरा शांती भेटते मनाला. लय कटकटे डोक्याला. मी काय म्हणते माहितीये का, आता किती पोरी, आपल्या तर नशिबात पार्टी करायचं नाहीच म्हणा. सगळेजण एवढ्या पार्ट्या करतात, हिंडत येतं, फिरत येतं, मजा मारतात. आपल्या नशिबात काहीच नाही बाया, काहीच नाही ना ग. लई आपलं ना बॅड लक म्हणायचं. मजाच नाही. सासू कुठं जाऊ देत नाही आणि नवऱ्याचं काम असतं म्हणून रोज डबा द्या, भाकरी थापा, तेच काम काम काम. मी तर एकदम वैतागून गेले बाई. हा, कसं म्हणली तू पण वैतागली ना? वैतागले लई, नुसतं कामच आहे मला. अगं मग काय करायचं माहितीये का, हे बघ तू इकडं हिरवगार शेत आहे, तर आपण काय करू माहितीये का, आपण पार्टी करू. पार्टी? असं म्हणते तू? तुला आवडत ना हिरव्यागार शेतात पार्टी करायला? हा, लय भारी वाटत ना. मग काय करू, मस्त पैकी अशी कोंबडी, मस्त असं भात, मस्त असं खाऊ वरपून वरपून. बर चालतंय का? हा चालतंय ना. तर कोंबडी का? कोंबडी हा बाया. मी काय म्हणते, हा आता तुला वाईट वाटेल बाय, पण जाऊ दे, मी नाही म्हणत, मरू तिकडं. नाही नाही, म्हण ना, बोल ना. सांगू काय? अगं तुझ्यासाठी काही ते मग तू ह्याच कोंबड्या का पुन्हा कशाला ह्याची त्याची माझ्या म्हणते. हा, अगं पण पाळायला आणल्यात त्या. अगं पाळायला आणल्यात, मग काय झाल्या, दुसऱ्या आणता येते ना पाळायला, अजून नवीन येते. तसं पण आता पैसे घालावं लागेल, परत जा पैसे घाला, परत आणा, आणि तसं पण लांब जावं लागतं. तुला माहितीये गावरान आणायला. आता हे हाबरट खाऊ खाऊन कटाळा आलाय बघ. असं म्हणते मग? पण अगं मी त्या पाळायला आणल्यात. आलं बाय, पाळायवरच घोडा अडकलाय. पाळायला आणल्यात, पण तू दुसऱ्या अन्न पाळायला नंतरून यांचा मस्त पैकी मसाला मार, मिरची दणकून. बर असं म्हणते तू? बर चल चल चल, बरं झालं तू प्लॅन केला. हा मग अगं प्लॅन करायला ना तसं मग डोकं लय फास्ट आहे, पण हे सगळं मी माझ्यासाठी नाही केलं बरं का. मग फक्त तुझ्यासाठी केलं. माझ्यासाठी केलं? तू मग एवढी जीवा भाऊची मैत्रीण, तू किती चांगली आहे ना. पण चांगली? अगं तुला सांगते, ती वर्षी नाही का, ती तुझ्याविषयी काय काय नाही बोलती. हा मन तसं नाही, मी तुझ्याविषयी एवढाच चांगला विचार करीते. आता तुला वाईट वाटत होतं, बोर होत होतं, तुझ्यासाठी प्लॅन केला की नाही? केला ना. म्हणजे हे मला नको आहे खायला, मला काय आवडत नाही तसं काय. मै सासू रोज आणि ती आमच्या घरात पडलेलंच असतंय. बरं आता काय करते मी, माझी सासू गेलेली बाहेर, कोंबड्या उचलून नेते. सासू नसती तर मजा मारून घ्यायची असते. मी कधी कधी असंच करत असते. हा ना, मग तुझ्यासारखंच वागते आता इथून पुढे मी. तू नको टेन्शन घेऊ, मी तुला शिकवीन. तू फक्त बा पावलावर पाऊल दी. बर बर. हा उचल आता. उचलू का? हा हळूच ग, हळूच. हा हा हळूच. आपल्याला 2 बस झाला तशा. बस बस बस. हा चल चल. ए रेश्मा, तुला केव्हा शोधतोय, इकडे काय करू राहिली तू? तुम्ही इकडे का म्हणून आले? तुला शोधत शोधत आलो, घरी कोण नाहीये. बरं हे आता तुम्हाला आत्याने सांगितलं का मी इकडे आले म्हणून? हा तेच. काय काय झालं, अहो माझी मैत्रीण आहे ना, तिला माझी गरज होती जरा, तिला करमत नव्हतं, म्हणलं चला 2 मिनिटं जाऊन यावा. काय होतंय त्याला?
किती रेश्मा गप्पा करते का? तुला किती मैत्रिणी पाहिजे? नुसते गप्पा झोडत असतीस तू. फक्त गप्पा म्हणूनच नसतं, आमचे महत्वाचे काम असतात बायकांचे. तुम्हाला पुरुषांना ते नाही समजायचं. आणि असं काय महत्वाचं काम करू राहिली का तू? सांग बरं. आणि काय प्लेटा बिटा काय घेऊन चालली? हो ते सांगन तुम्हाला नंतर निवांत घरी आल्यावर. अगं रेश्मा चल ना तू घरी. अगं तू काय उसळ बनवली ग? मला तू अंड्याची पोळी तयार करून उसळ दे. आवडत नाही तुम्हाला? नाही. काय बरं ऐका, काय हा. अंड्याची पोळी खाता? मी काय करते, इकडं मस्त आम्ही गावरान मटण बनवलंय. ते गावरान चिकन. काय करू माहितीये का, आता लाळा सुटायला लागल्यात. तुम्ही मायावानी ना लईच भुक्कड आहेत, पण काही का नाही म्हणा. ऐका तुमच्यासाठी मस्त डबा भरून आणते. हा हा तुम्ही जा घरी. कसं आहे, तुम्ही इथं असल्यावर चांगलं नाही वाटत बायकांमध्ये. ठीक आहे ठीक आहे, पण बनवून आण आणि लवकर ये घरी. हा जावा. हा जा. येतो मी. मस्त तर्री आणते भरून. हा जा जा. लवकर या. हा येते. आत्याला फोन लावून जाते. हा आले आले 2 मिनिटं. हॅलो आत्या, ऐका इथं पार्टी आहे माझ्या मैत्रिणीची इथं. हा खालच्या वावरात या. हा लवकर या. हा 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 या टापक्यानी तुम्हाला सरप्राईज या लवकर. होय काय? एवढं निसर्गरम्य वातावरणामध्ये आपण खाणार आहेत म्हणल्यावरती काय ते पण गावरान चिकन. तेच ना, बघ ना कांदा पण कसा आलाय, त्याची पात घेऊ आपण. हा कांद्याचे पात घेऊ लसलशीत. हा कसलं हिला भारी. हिला येड्यात काढलं, हिला काय कळत आहे. काय म्हणली का तू? नाही ग चल. मला वाटलं काय म्हणली. नाही नाही मी हिला येड्यात काढलं, हिला अजून काहीच माहिती नाही. मातीत मातीत ती पण चालते. बाई आत्या आल्या. आत्या बरं झालं टायमावर आल्या. ऐका ना, मी लई काहीतरी काउंट केलेलं आहे मस्त तुम्हाला सांगते. वय यो डबा कमून आणलाय? अगं संध्याकाळच्याला होईन ना मला खळगुट खळगुट राहिलेला न्यायला. काय लई लालची बाय लई लालची. आता माझ्या मैत्रिणीची पार्टी आहे, तुम्ही लगेच अगं मैत्रीण खळगुट. म्हणल्यावर किती जीवाची तुझ्या. एखादी लग्न कार्या सोडित नाही का काय सोडित नाही, लग्नाला गेलं की लगेच रेशमे भरणा गुलाबजांबू. पण खाते का नाही आल्यावर तू? घरी खाते का पण नाही? घ्यायला कस तरी वाटत ना 4 मी लोकात. घेऊ, पण तुला कसं वाटत? खाऊ वाटतं ना. आता तुम्हीच मागायचं म्हणायचं द्या डबा भरून. काय मला नाही बारीक सांगू. काय डब्बा. पण तुम्हाला जेवायला बोलवलं होतं, निमंत्रण मोठं नव्हतं दिलं की हा या बादल्या घेऊन. बरं झाला मोठा डबा नाही आणला. अगं त्यासाठी छोटा आणला. मला माहित आहे तू तोंड करशील. तोंड काय तोंड करशील, तुमचं तोंड बंदच राहत नाही कधी. चला लई लालची आहेत बाया, जीभ यांची निसती. काय म्हणते रेशमी? चला ना टापा टापा आणि दणकून हाना, फास्ट फास्ट संपून जाईन. चला गावरान आहे गावरान. चला रेशमी अगं ती मंदी तर खात बसली. तेच ना, मला वाटलं आपल्याला येऊस तर वाट बघन, पण तिने तर एवढाच उचलला. आत्या खाल्लंय किती बघा ना, एवढं घेतलंय मरणा मातीचं. कवाची खाती कवाची चला लवकर आपला नंबर लाव. खळगुट ठेवला काय? तेच म्हणलं डबा लापवा माग घ्या. सुरू केलं वय. आत्या बसा बसा इथं बसा. सारखं सारखं अलीकड सरक. सुरू केलं होतं मी. अगं दम तर खायचा ना माझी सासू येऊस्तवर. इथं बसा ना. दम निघत असतं का? दम तरी आहे का तिला? बकरा घासवर घास चालल्या. आत्या लोकांचे असे घास नाही मोजायचे. ग बसा ना. लय भारी झालं. भारी झालं का? हा आता आम्हाला अजून घेऊस तर टाइम आहे ना, त्याच्यामुळे कळा नाही भारी आहे का काय. दमाने घे. दमाने घेतल्यावर आपलं इकडं सगळं हा, निघायचं. रेशमी भाकरी आणली असते ना घरी. 2-4 भाकरी होत्या बाजरीच्या. आम्हाला उशीर होईल म्हणून आम्ही टपकिशीन आपला भात बनवला. आणि तसं पण भातासोबत किती भारी लागतं. कोकण मध्ये तिकडं असंच असतंय. धरा चांगलं बस झालं. शिजलं ना. आता मी घेईन ना, तवा कळण शिजलं का नाही ते. परत खा ना तू. माझ झालं. बघितलं का आता रेशमी जिबाळ्या चाटीत बसतो तिच्या तोंडाकडे बघत. जिव्हाळ्याचा आटायचीच वेळ आली. पटकेशीन घ्या रप्पा रप्पा हाना. थोडं थोडंच घ्या. नाही मी घेत नाही, राहू द्या. तुझं झालं ना तर राहू दे. मग मी नाही घेते. अगं असं थोडं थोडंच घे. लय नको घेऊ. लय पीस नाही आवडत ना तुला. बस झालं. अगं थांब ना बाया, गावरान आहे. गावरान म्हणलं पीस आवडत येत, ते बॉयलरचे नाही आवडत. गावरान आहे म्हणूनच म्हणलं ग मी पण. त्या टपक्याशी ती जर म्हणली नकाच खाऊ, मग डबा ठेवा ना आधी. डबा खाऊन खाई करू राहिल्या. डबा कसला?
ते डबा सरलं नाही ना मला, मी खरकटन येत असते त्याच्यात हा सरलं नाही तर मला द्या ना मग. तू मी खाशील खाईन. वय हा डबा कशाला आणायचा? खादाड दिसू राहिली. ते दिसतंय ना तुमच्या वाटत लय भारी झाले. थोडं थोडं वाढ ग. हा थोडंच वाढीत. त्या घास बघा ना. रेशमी मला नाही वाटत पातीला राहील म्हणून. डब्यात टाकून घे पहिलं. ती बघन टाटातला आहे ती वाढायची. अगं फुटायला लागलं पातीलं. फुटन. घ्या 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 अजून घ्या. काय घेते हा हे इकडून ठेवते. इकडून रेशमी ताटात घे की अजून इकडं की पातीलं. हा. पातील्यात ते मच्छर जाते इथं ठेव इथं ठेव होय. हा, बरं, इथं बरं, ठेव. बरं, बरं. झाकून ठेवते ना झाकून. ठेव आम्हाला ठेव. काय जास्त आवडत नाही. माझ्या सासूला तर पीस आवडत नाही. नाही का? रस्सा मग पाहिजे. रसाच घ्या. हा रेशमी अगं, कोणच्या काळातून आली. तेच ना. हाडकं सुद्धा टाकी ना ती, हाडकं सुद्धा गिळी ती. कडाकड चावून हाणली. रेशमी टापा टापा टापा. आपला बोराचं वाजविणार आहे वाटतं. हो कसा आवाज येतो बघायचं ठीक आहे का? हा. अगो बाय 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 बाय. रेशमी लय बेकार फुरक्या मारी ती. डबा डबा गावराने आता गप खाऊन घ्या. तिची पार्टी आहे त्या. अगं ती डबा टाकी ते ना. म्हणजे काय पण तुझ्याकडे अचानक अशी काय ग पार्टी? माझं मन झालं की हे असंच असतं माझ्याकडे कधी पण. तिला खायला लागत ना म्हणून ती सोपी ती. घे अजून. घेते ना हाय अजून. आपला भराना दूर दाडा काय म्हणतात, आपला भराना दारा तर दुसऱ्याला काय भरा, म्हणजे आपलाच भराना दारा. हा 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 भरतोय माझा पण. हा काय एवढं खाल्ल्यावर. रेशमे पण गावरान कोंबड्याचं बरबटच लय भारी लागत बाई. ते तर आहेच बाई. एकदम झणझणीत. हा गावरान रस्सा कशाला म्हणतात. हा पण त्या कोंबड्यावर आठवलं म्हणजे काय माझ्या कोंबड्या कशा आहेत ग? तुमच्या कोंबड्या म्हणजे आपल्या कोणत्या कोंबड्या आहेत? आपल्या गावरान कोंबड्या 3 दिल्यात ना तिला सकाळी सांभाळायला. सकाळी हा आता 3 कोंबड्या येत. ह्या 3 कोंबड्याचे मी 50 कोंबड्या करीत असते. पैसेच पैसे. अंडे इकून कोंबडी पळाली लंगडी घालून टंगडी दर्या लागली. कॉक 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 कॉक. भाई कोंबड्या आणल्यात वाटतं. काय लसलशीत कोंबड्या तर. बापरे काहीतरी गेम करावं लागेल आता. चला कॉक कॉक कॉक. बाई कोंबड्या आणल्यात वय. हा कोंबड्या आणल्या ना. चांगल्या गावरान कोंबड्यात. हा म्हणलं ह्याच्यात आता 50 कोंबड्या करीन. हा ना चांगल्या 3 गावरान कोंबड्याच्या. लसलशीत आहेत. 3 कोंबड्याच्या 50 कोंबड्या करीन. 50 कोंबड्या. हा, आणि त्याचे अंडे होत्या घरात खायला इकायला होत्या. हा का हा चांगलाच प्लॅन आहे तुमचा. आणि हे काय आहे? हा अशा दोऱ्या का म्हणून बांधल्यात? अगं शेजारी कोंबडे आहेत ना, तर आमची कोंबडी जाईन पळून त्या कोंबड्या संग म्हणून बांधून ठेवल्या. कोंबड्यासोबत पळून जाईन. मग कोंबड्यासोबत कोंबडी पळून जाते का? मग बाई ते तिकडून कॉक 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 करीतो, ही इकडून पळती. मग अहो तुम्हाला पाळायच्याच माहिती नाहीत. मग कसं करायचं? मग अंडे कस काय देणार त्या? हा ते तुझं बरोबर आहे गे. मग हा एक काम करा तुम्ही ना, या कोंबड्या माझ्याकडे द्या. माझ्याकडे शेत आहे, कोंबडे तर सगळं आहे, पाणी ते भरपूर आहे. तुमच्या इथं घरी तरी काय आहे खायला? माझ्या रानात तरी अशा हे होत्या त्या लसलशीत एकदम. लागले बाई नजर लावायला. नजर कशाला लावू मी? उलट चांगलं सांगते मी तुम्हाला. मग काय करू आता? त्या कोंबड्या माझ्याकडे द्या. बरं अशी म्हणती होय. हा बरं जा घेऊन. बर बरं जीव लावा, माझा लय जीव आहे त्यांच्यात. बर बर चांगला जीव लावी ते मी. हा जाऊ का घेऊन? हा हा बर नेते आता मी. द्या इकडं.
चांगला जीव लावते आता तुम्हाला मी. चला. म्हणजे त्याच कोंबड्या आहेत का? हा त्याच. हा त्याच. अगं रेशमी काय झालं एवढायला? मटण पुरलं नाही काय तुला? उरलं पण आता तुमच्या कोंबड्या आरडणार आहेत पोटात. काय कोंबड्या कोंबड्या कोंबड्या. अगं कोणाच्या कोंबड्या? काय झालं? कोंबड्या तुम्ही दिलत्या ना सकाळी, त्याच कोंबड्या आहेत या. काय म्हणली? त्याचीच पार्टी केली. त्याच कोंबड्या होत्या. अगं तुला रोग आला, तुला लाज वाटते का काय? म्हणजे त्या कोंबड्या कापल्या काय? मी नाही कापल्या, तुझ्या सुनाने कापल्या. नाही मावर कमून आरोप घालती बाया. मी थोडं ना काय म्हणलं होतं तेव्हा. रेशमाने कापल्यात. रेशमाने ती म्हणली पार्टी करायची. अगं हा पण मला काय माहित, माझ्या सासूच्या कोंबड्या आहेत त्या. अगं तुला रोग आला, तुला खाती हा भगुल भर रस्सा खाल्ला. मला म्हणते होय का? म्हणते हा तुला फॉर्मॅट नव्हता सांगायला? आल्याबरोबर कोंबड्या दिसल्या. ती म्हणली कोंबड्या लय भारी लसलशीत अशा चांगल्या गावराने. सांगायचं ना, तुम्हाला सांगितलं का म्हणून नाही? तू म्हणली कापायच्या पार्टी करू. म्हणलं चल. तशी नाही आता ह्यांच्याकडनं अशी बघते आता ह्यांच्या. आता खाल्ल्या ना कोंबड्या. आता बस ग गटा गटा गिळलीस हा, परतभर खाल्लंस, नरडीला येऊस तर तुला लाज नाही वाटली? कशाची लाज? हिला शिकवलं. तुला काय लाज नाही का? चुकी आहे तिला भांडणा माई काय तिला काय चुकी आहे हा? आणि डबा कशाला आणला? पार्टी कोंबड्या कुणाच्या काय तिला विचार? तुला सांगता नाही आलं सासूच्या कोंबड्या आहेत? माझी काही चुकी नाहीये. विचारा तुमच्या सुनाला. होय का रेश्मा? मला काय विचारायचं? मला कधी सांगितलंय? तुला सांगितलं नव्हतं पाळायला आणल्यात म्हणून? म्हणजे तू ते सांगत होती का पाळायला आणल्या? अगं मग तू फक्त म्हणली पाळायला. आता मी म्हणले पाळायला, तिने मला सांगितलं होतं पाळायला. अगं तो जीबीला चटकन तुझ्या. आणि तुला लाज नाही वाटली का? कशाची? वरपिती रसा वरपिती मैत्रीण का काय? तुम्हाला सांगितलं का म्हणून माझ्या सासूच्या कोंबड्या आहेत म्हणून? तू म्हणली पार्टी करायची, कापू आपण पार्टी करू. म्हणलं चांगली पार्टी केली ग कापून. नरड्याला येऊस तर आणि मग ती डबा कशाला आणला? डब्याला कशाला आणला? नाव आहे अख्ख्या गावात, खादाड म्हणून नाव आहे हिचं अख्ख्या गावात. हिला म्हणून कोणी भांडराला नाही बोलवीत, कुठं नाही बोलवीत. काही कशी बोलती? तुला काय माहिती? तुला नव्हतं का ते सांगितलं? माझ्या कोंबड्या डबा लागतोय. कशाला आणला डबा? वरड्यात आता पोटात काय काय करून. काय? आता तुमच्या कोंबड्या हिनी आपण खाल्ल्या. इवळ आता माझ्या नावाने तू तर लई वजवाटोळ कराय रमली माझं. अगं त्या माझ्याच कोंबड्या होत्या ना 3 आणि 3च्या म्हणलं 50 करीन आणि त्याच कोंबड्या मी खाल्ल्या ना गाटा गाटा. हे कोंबड्यांना आता काय फायदा? करते ना आता रातभर त्या. तुला काय म्हणून सगळं रेशमी नाही आपण एकाच घरातल्यात. मला नाही, मला या बायाने फसवलं, अटकून केलं, सगळं माहित असू. रसा नाही का रसा? मला फोन केलता भाऊन आणि मला म्हणली ये. म्हणजे तिला पण माहित होता त्या मी चाटळ्याचे आणि मी नजर जाईन कोंबड्यावर. जी त्यासाठी तिथे ठेवल्या होत्या. तुझी नजर पडन, तू येशील आणि त्या बघशील. म्हणून मला एकटीला काय खाता येत नव्हत्या. म्हणलं मी जर एकटीने खाल्ल्या असतात तुझ्या सासूने मला मारलं असं, म्हणून मी तुला बोलवलं आणि म्हणलं आता हिलाच बोलवा आणि कापावा, दोघींनी खावा. बघितलं का त्यामुळे काय चूक नाही. तिने सगळ्यात तिच्या तोंडाने कबुली केली. हो मग काय नाही, मग याच्यामध्ये काही भागीदारपणा नाही. हो रसा घ्या आणि गपनी गाता हिवळ ना बरे रस्ता डब्यात. आता कशा 3च्या 50 करायच्या झाल्या? आता 3 कोंबड्यांनी 3 खाल्ल्या. हिने तर मसडीने खाल्ले. गटागट गिळीत होती वरपिती. काय लागत आहे ना? सांग ना तू सासूला. आता काय नाही सांगायचं बाई, थोबड तोंडाचे तुझ्यामुळे सगळं झालंय, कळलं का? बघितलं का? हा नाही तर तू काय मागू दुगाईला? मी काय एवढी जाऊ दोघी? तुम्ही दोघीने खाल्ल्यात, मी एवढी कोंबडी खाल्ली. एवढं खाल्ले म्हणते. पैसे दे माझी. पैसे? हा. कसले पैसे? 3 कोंबड्याचे पैसे दे. कसले पैसे? पैसे पाहिजे. 3 पैसे पाहिजे. पैसे दे इकडे. पैसे दे. आता खडाखडाने
कडाकड्याने काय निघते कडाकड्याने काय मारू नका, लागत आहे. ती पण लागत आहे. डबल आहे तुम्हाला हानी तर पाडू पाडून गावात धरू लाग मला धरू लाग मी नाही धरू ना हं, तू होते सामील त्याच्या हा? कधी बसत अगं धरू लागलं मग त्याला धरू लाग ना हा? रेशमी माझे पैसे दे म्हणते तुला कशाचे पैसे तीन कोंबड्या हा, तुम्ही काय खाल्लं अगं भित्र्याची शिकडी आहे ना थोबड तोंडाचे हा हिला धरू लाग ना मला हा तुझ्याकडेच बघत आहे थांब तू मला पैसे देते का कसले नाही पैसे तुम्ही नाही का खाल्ल्या तुम्ही खाल्ल्या तुमच्या सोनाने अगं आणलं एवढं सुद्धा मला देऊ दिलं नाही हा उलसक दे हा तब्येत केवढी माझी मग लागत मला खायला तब्येत मग असे दंड थापट आणि मिशाचे आकडे पिळ आणि माझ्या अंगावर येते काय तू धावून माझ्या अंगावर येते धावून माझ्या अंगावर येते काय धावून कधी धावून आले हा हा मी धावून नाही आले हा, ते लाग ना मला मारू नका ढोले हा गिळती गटा गटा घडीती हा ए माझं भगुला सुद्धा घेऊन पळाली अगं माझं भगुला दे ना